नमस्कार, आपल्या सर्वांचं स्नॅपशॉट मराठीमध्ये स्वागत. आताच्या घडीला मी पुण्यातल्या मार्केट यार्डमध्ये आणि इथं व्यापारी भेटतात मला आणि त्याच पद्धतीने आडतदारी भेटतात. त्यांच्याकडनं मी विचारून घेतो खरं तर कांद्याचे भाव का पडले. कांद्याचे दर पडण्याचे कारण त्याला ते 3 ते 4 गोष्टी आहेत. एक तर कांद्याच्या दरामध्ये घसरणी झाली, ते आता अवास्तव्य घसरण आहे. आणि जे उत्पादन आहे ते सर्व राज्यामध्ये आहे. जिथं आपलं विकत होतं तिथं मालात पिकला जातो. दुसरी गोष्ट की गव्हर्नमेंट तर्फे कांद्याला काही त्याला म्हणजे लक्षच नाही. गव्हर्नमेंटचं कुठं एक्सपोर्ट नाही, कुठं काय नाही. बिलकुल एक्सपोर्ट हा विषयच नाही. ते मार्केट पडायला मोठं कारण आहे, सर्वात मोठं कारण ते. ओके, म्हणजे बाहेर कांदा जातच नाही, आता जातच नाही बिलकुल. सगळं आहे तो आपल्या देशात. आपल्या देशामध्ये. तिसरं कारण काय? उत्पादन मोठं आहे ना. उत्पादन मोठं आणि हे बिझनेस करणारे, धंदे करणारे लोक जास्त झाले या मोबाईलमुळं किंवा ह्याच्यामुळं. आणि तिसरी चौथी अशी गोष्ट की मार्केटचे प्रमाण जास्त झाले. 10 मीटरवरती मार्केट झाले कांद्याची. 10 मीटरवर 10 किलोमीटरवरती मार्केट झालेलं. मग मला सांगा, आता हे सरकारच्या धोरणाचा व्यापाऱ्यांना, आडतदारांना काय तोटा होतो का? संपूर्ण तोटा आहे. जर एक्सपोर्ट असतं तर 4 पैसे उत्पन्न शेतकऱ्याला झालं असतं आणि आमचे बी सिलेक्शन फिरलं असतं ना, रोटेशन फिरलं असतं ना. कारण कसे चांगले माल जर एक्सपोर्ट झाले तर त्याच्यामध्ये मग हलके माल चालतात ना. बरोबर. मग आता मालाची क्वालिटी काय? आता क्वालिटी आज 80% माल खराब आहे. तर काय कारण काय मला? कारण अवकाळी पाऊस आणि उष्णता. आता हे जे सरकारचे धोरण आहेत त्याच्यावरती तुमचं काय मत आहे की सरकारने यात काय चेंज केला पाहिजे का नाही? या गोष्टी केलाच पाहिजे. कंटिन्यू एक्सपोर्ट चालूच राहिलं पाहिजे कांद्याला. ही इराण आणि अमेरिकेच्या युद्धामुळे होत असं नाही. इराण आणि अमेरिकेच्या युद्धाच्या अगोदरपासून एक्सपोर्ट बंद आहे. ओके. हा, युद्ध आता 4 महिन्याचं चालू आहे. पण मला सांगा, आता सध्या आपण अंदाजे शेतकऱ्यांकडनं काय घेतोय भाव माल? आम्ही घेत नाही. आलेल्या शेतकरी जर मार्केटमध्ये येतो तो आमच्या जबाबदारी येतो. तो मार्केट कमिटीच्या किंवा सरकारच्या जबाबदारी येत नाही. तो आमच्या जबाबदारी येतो. आम्ही त्याचे 2 रुपये कसे घडतात की आम्ही घडून देऊन त्याची पेमेंट रोख करतो. तुम्ही शेतकऱ्यांना आम्ही काय रुपये, शेतकऱ्याला खर्च काय फक्त हमाली एवढाच खर्च आहे. एवढाच खर्च. त्यातले 11 रुपये मधले शेतकऱ्याला नेमके किती भेटतात? 11 रुपये मधले, सपोज 11 रुपये किलो कांदा गेला, ठीक आहे, तर त्यातले शेतकऱ्याला किती भेटतात? शेतकऱ्याला 10 रुपये किलो मिळणार ना. 10 रुपये किलो. हा, खर्च समजा 1 रुपयाचा. ट्रान्सपोर्टचा खर्च वेगळा आहे. की शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं हे मधले जे व्यापारी आहेत किंवा आडतदार आहेत त्यांच्या नादी न लागता स्वतःचा कांदा असेल, स्वतःचा जे घेतलेलं पीक असेल किंवा जे कुठलीही गोष्ट असेल, स्वतःचा माल स्वतः विकावं, ह्यावर तुमचं काय मत आहे? स्वतःचा माल शेतकऱ्यांनी विकायला स्वतःला काही हरकत नाही. पण जर 200 पिशवी असेल तर तो शेतकरी विकू शकत नाही. तो कमीत कमी 10 पिशवी विकू शकतो, 5 पिशवी विकू शकतो. 200 हा सगळा धंदा आहे, हा उधारीचा आहे. धंदा हा उधारीचा आहे. आज आमचे जवळजवळ 2 ते 3 कोटी उधार आहे. आणि एवढी तर मोठी शेतकऱ्याची ताकद नाही उधार देण्याची. मालाला क्वालिटी नाही यावर्षी मालाला क्वालिटी नाही. अवकाळी पावसामुळे उशिरा लागण झाल्यामुळे टेम्परेचर यावर्षी जास्त आहे. त्यामुळे पिकाला अनुकूल वातावरण सुरुवातीपासूनच नव्हतं. बरं, आता ह्या वेळेस मेन म्हणजे माल जो दर आहे तो पडण्यामागचं कारण काय? एवढं दर पडण्यामागचं 50 पैसे अतिरेक उत्पादन, बाहेर परदेशी माल निर्यात होत नाहीये आणि मालाला क्वालिटी नाही. साठवणी योग्य माल नसल्या कारणानं ते बाजारपेठेत विकावं लागतो. की सरकार ज्या पद्धतीने आता ह्या बाहेर निर्यात करत नाहीये, त्याला काय, कशामुळे निर्यात करत नाही, काय कारण आहे? काही सरकारच्या धोरणाचं काही खालच्या लेवल पर्यंत काही अंमलबजावणी होत नाही किंवा काय होत नाही हे काही खालच्या पर्यंत कळत नाही. आणि त्यांचे काय आंतरराष्ट्रीय धोरणामध्ये काय असेल त्याच्यामध्ये काही त्यांनी बदल करू नये. सगळी परिस्थिती हाताळायला पाहिजे होती, पण आतापर्यंत त्यांनी काही हाताळली नाहीये. आता इथून पुढे जर हाताळली तर काहीतरी शेतकरी वाचतील, अन्यथा शेतकरी पूर्ण लॉस मध्ये. आता एक प्रश्न नेहमी उभा राहतो की आता प्रत्येक शेतकऱ्याचं काय मत असतं की मधले व्यापारी वगैरे पैसे खातात. असं काहीच नाही. टोटल गैरसमज आहे. सगळं इलेक्ट्रॉनिक युग आहे. मोबाईलवर, तुमच्या व्हॉट्सअपवर मालाचे दर, होणारे निलाव हे सगळे ओपन दिसतात. त्यामुळे ते एक मधल्या लोकांना जो लागलेला तो डंक आहे तो कधी जात नाही. मधली लोक व्यापार, उलट मधली लोक रिस्क घेऊन शेतकऱ्याचे पैसे तयार करून देतात. ते स्वतः जबाबदारी घेतात, स्वतः जवळचं भांडवल गुंतवतात, त्यांचा माल विकून त्यांना पैसे देऊन ते मोकळे करतात. या सरकारच्या धोरणामुळे आडतदार असतील किंवा मग ते आपले मधले व्यापारी असतील त्यांना पण भरपूर तोटा निर्माण होतो. तोटा सहन करावा. व्यापाऱ्यांनी काही पुढच्या बाजार हिशोबाने माल स्टोरेज करून ठेवलेले होते, पण सरकारच्या धोरणामुळे
बाजार पडल्यामुळे आज ते कम्प्लीट लॉस मध्ये आहेत. आता तुम्ही स्वतः इंडियाकडून निर्यात वगैरे करू शकता का बाहेर? नाही असं आमच्याकडे काय ते यंत्रणा नसते. आम्ही फक्त शेतकऱ्याचा आलेला माल हा. 4 गिरायकांना धावून त्याच्या प्रतवारीनुसार गुणवत्तेनुसार आम्ही ते विक्री करत असतो. आता अंदाजे काय वाटते किती दिवसात हा दर वगैरे वाढेल काय अंदाज? साधारणतः अजून 2 महिन्याचा पूर्ण चान्स नाही जर माल वाढायला वाढायला काही चान्स? चान्स नाही. लोकांनी सेकंड क्वालिटीचे माल आहेत ते ओपनच ठेवलेत जेणेकरून ते स्टोअर करता येत नाहीत. ते फक्त बाजाराची वाढ बघून विकायच्या भूमिकेत आहेत. चालतं. कांद्याचे भाव पडण्यामागचं कारण काय नाही सर? पहिले तर गिरायक नाही बाजारात गिराईक नाही. आणि कांद्याची प्रतवारी जरा हलक्या पद्धतीची हलक्या म्हणजे डॅमेज झालेली आहे, काही चांगले आहे, काही तसे बाजार आहेत. चांगल्या मालाला बाजार पण आहे. हम्म. 1 नंबर बाजाराला त्याला 13-14 रुपये जातात बाजार. आता नॉर्मली आता कांदा तुम्ही घेता किती ना का म्हणजे कमिशन आम्ही कसं आहे? कमिशन म्हणजे आडतदार आहे आमचे आणि बरं. आडतवर विकतो. बरं. आता तुम्हाला कमिशन किती टक्के असते? कमिशन आमचं 6% असतं. 6% कमिशन ते व्यापाऱ्याकडे आहे, ते शेतकऱ्याकडे नाही. शेतकऱ्याकडनं. नाही व्यापारी अंदाजे काय घेतात माल? व्यापारी घेतात 5 रुपयापासून 12, 13, 14 रुपयापर्यंत पण घेतात. 14 रुपयापर्यंत घेतात. नॉर्मली मग आता 1 रुपया 2 रुपये कुठल्या मालाची किंमत सुरू आहे? नाही, 1 रुपया 2 रुपये कुठलं मालाचं नाही. म्हणजे पुण्यात कमीत कमी शेतकऱ्याचा माल किती रुपये येतो? 3, 4, 5 रुपयाच्या पुढे त्यांचं असं मत आहे की पुण्यामध्ये जो माल येतोय तो अंदाजे 3 ते 4 रुपयाच्या आसपास येतोय. आणि म्हणजे त्यात व्यापारी पण मध्ये येतात आणि त्यानंतर मग आडतदार आहेत. आडतदार हे 6% घेतात आणि मध्ये व्यापारी समजा 2 रुपयांनी जर माल घेतला असेल तर ह्यांना देतात 5 रुपयांनी देत असतील. तर यांचं असं मत आहे की मालाची क्वालिटी थोडी खराब झाली. त्यामध्ये भरपूर कारण आहेत. त्यातलं एक मेन कारण होतं अवकाळी पाऊस आहे. ऊन जास्त वाढ टेम्परेचर मुळे पण होऊ शकतं. आणि बाहेर मागणी नाही. म्हणजे बाहेरच्या देशात मागणी नाही कांद्याला. कुठे मागणी बाहेरच्या देशात कुठे सगळं मग त्या मागणी नाही का सरकार बाहेर एक्सपोर्ट करत नाही? एक्सपोर्ट तेच की सरकार एक्सपोर्ट करत नाही. एक्सपोर्टचं तर काही म्हणजे ठाव ठिकाणच नाही, माहितच नाही एक्सपोर्ट चालू आहे का नाही. त्यामुळे मला सांगा आडतदार असतील किंवा जे आपले व्यापारी असतील ह्यांना पण तोटा बसतो का काय? बसतो ना. तुम्ही किती वर्षापासून आडतदार आहे? मी तर ती 40 वर्ष अडून 40 वर्षापासून आडतदार. काम करतो मी. ओके. मग ह्या आताची कांद्याची कंडिशन बघून तुम्हाला तुमचं काय मत आहे? आता हे कांद्याची कंडिशन बघा ना. ह्याची क्वालिटी काय, ह्याची क्वालिटी. हे तुम्ही पुढच्या साईडला बघू शकताय. हा पूर्णपणे कांदा तामिळनाडून चालू आहे. आज आपण कांदा मार्केटला आलो होतो पुण्यात आणि इथं आपण खऱ्या अर्थानं जे व्यापारी असतील जे आडतदार आहेत त्यांचं मत ऐकून घेतलं की कांद्याचा रेट पडण्यामागचं कारण काय आणि त्यांनी ते चांगल्या पद्धतीने सांगितलं. त्यात सर्वस्वी जबाबदार सरकार. दुसरी गोष्ट अवकाळी पाऊस झाल्यामुळं कांद्याची क्वालिटी खराब झाली, जास्त तापमान आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक्सपोर्ट होतो. त्यामुळे जो कांदा आहे तो आपल्या देशातच राहतो. त्याच्यात आपण बघितलं की तामिळनाडू असेल, कर्नाटक असेल किंवा आपल्या राज्यातल्या इतर भागामध्ये तो कांदा चालला. शेतकरी जगणं किती महत्त्वाचं. तर शेतकरी जगला तर देश जगला. आणि हे सरकार काय विचार करणार आहे खरं अर्थानं? हे सरकार खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना मारण्याच्या मागं लागलेलं. धन्यवाद.